त्यांच्या जोडीनं अक्षय कासार होते. आता अक्षय कासार स्ट्रायकर एंडला आहे. परेश आरेकरचा पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा अगदी हलक्या हातानं चेंडूला थोडासा वेग कमी केला. ऑफ कॉर्नरचा चेंडू निर्धाव चेंडू म्हणजे एक तो सामना आपल्याला आठवतोय ज्यावेळेला प्रथमेश बाद झाले होते आणि अक्षय कासार नेऊन 3 षटकार ठोकले होते. 3 षटकार. चांगली आठवण. आणि एक षटकार जो होता तो तिसरा षटकार होता तो बरोबर आपल्या कॉमेंट्री बॉक्स कडे आला होता. लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. इन दी एअर. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. गडी बाद. परतावा लागेल फलंदाज. चला गाणे घेऊया आणि पुन्हा एकदा मॅच कडे येऊया. डीजे. खेळाडू दुसऱ्या बाजूला बघितला आपण अक्षय कासार सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. विनीत माळी वनडाऊनच्या रूपाने एक नौका खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्की चांगली आठवण. बघितलं आपण तुकाराम मांगेने काढले. कारण बघितलं तर प्रथमेश ठाकरे यांची एक मोठी आठवण 2020, 2021, 2022. तर नक्कीच तो काळ बघितला तर एक मोठी आठवण आहे. कारण फाईन लेग स्क्वेअर लेग त्यांनी गाजवला होता आणि त्याच खेळाडूला आपण त्याच वेळेला बघितलं स्क्रीनवरती आपण बघितलं एक असा खेळाडू आणि म्हणजे गोखिवरेला तुम्ही फार जवळनं पाहिलंय विजय जाधव यांचं देखील आगमन झालंय. सध्या स्क्रीनवरती त्यांना पाहू शकता. आणि विजयजी आपलं देखील स्वागत आहे. कारण NCC चषकाच्या इतिहासामध्ये काही कशी नावं आहेत, संघांची नावं आहेत. त्याच्यामध्ये एक नाव आहे विजय जाधव यांचं. 2016, 2018 ज्यावेळेला पागदरी बॉईजनं 30 स्पर्धा जिंकली होती त्यावेळेला विजय जाधव यांची खेळी पाहिली होती, नेतृत्व पाहिलं होतं. आणि बरोबर त्याच वर्षी 2018ला म्हणजे 2018 फेब्रुवारीला NCC चषक पागदरे बॉईजनं जिंकला होता. आणि अजून एक आठवण आहे 2018च्या डिसेंबरमध्ये कैलासवासी गणपत भाऊराव पाटील स्पर्धा पण पागदरे बॉईजने जिंकली होती. दोन्हीमध्ये विजय जाधव यांचा रोल होता. चांगली आठवण. भरपूर माहिती आहे तुकाराम मांगेले यांच्याकडे. फिरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पाठीमागे निघून जातो. आतापर्यंत बघितलं आपण तर 3 सामने पार पडलेत. पहिला सामना अरणाला जिंकलाय. दुसरा सामना बघितला आपण गोखी रेव्होल्युशनने जिंकलाय. तिसरा सामना बघितला नुकताच जनक राजा उत्तरने जिंकलाय. हा चौथा सामना पाहायला मिळतोय नियती 11 निर्मळ वर्सेस त्रिशा 11 चॅलेंजर यांच्यामध्ये. आणि अजूनही सुरुवात करायची आहे. बघा जसा उल्लेख केला परेश आरेकर नवापूरचा आपला अर्थात बोईसर चा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी हाताळतोय. समोर विनीत माळी. जुळवायचं आहे गणित. मैदानावरती विनीत त्यानं ठोकलाय 6 षटकार. क्रिसच्या आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला पालघरचे खेळाडू आहे, दुसऱ्या बाजूला भिवंडीचे खेळाडू आहे. पालघर भिवंडी मधली लढाई आहे. अगदी बॅट आलाय मैदानावरती रंगताना ऑफस्टॉनच्या बाहेरचा चेंडू तो ड्राईव्ह केला. कव्हर पॉइंटला फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण सेन्सेबल क्रिकेट. एक षटकार ठोकलाय विनीत मालीनं. योगेश वालेकर आणि विनीत माली अशी जोडी मैदानावरती सज्ज आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा धापलकावरती 7. अक्षय कासार लवकर बाद झाला. त्यानंतर बघितलं योगेश भालेकर क्रिकेटला खेळतोय. विनीत माळी ज्याच्या नावावरती 1 षटकार आहे आणि 7 वरती वैयक्तिक खेळतोय विनीत माळी सारखा खेळाडू. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. या पहिल्या षटकातील फायनल डे अंतिम दिवस 2026 मधला पाहायला मिळतोय. 27व्या वर्षाचा पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक झाला होता. चेंडू खेळायचा होता ऑन साइडला. चेंडू जातोय ऑफला. खेळना था काशी में गेंद जाती हुई वाशी में. धावा येतात. एक धाव आले. धावांची गती पुढे सरकली जाईल. बघितलं आपण 8 या धावसंख्येने एंड ऑफ दी ओव्हर नंबर फर्स्ट इयर. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा तुकाराम मांगेले यांच्याकडे येऊया.
वरती आयोजित क्रिकेटचा महासंग्राम अर्थात एनसी चषक 2026 27वं वर्ष आहेत. भरपूर काही आठवणी आहेत मागच्या 26 वर्षातल्या 26 पर्वातल्या त्यांना देखील उजाळा देण्याचं काम केलं जाणार आहे. जसं मी विजय जाधव यांचा उल्लेख केला गेला होता की ती 2018-2016 एनसी चषक त्यांनी पटकावला आणि 2018 तो कैलासवासी गणपत बाबूराव पाटील कैलास तुम्ही शाळेचे साक्षीदार आहात. फायनल मॅच होता 2018ला प्राईड ऑफ वाडा. एका बाजूला वाड्याचा संघ होता आणि दुसऱ्या बाजूला पागदरे बॉईज असा तो मॅच रंगला होता. आणि त्यावेळेला अगदी एक स्टेट डाऊन द ग्राउंड षटकार आणि एक रिव्हर्सिव्हचा षटकार 2 षटकार विजय जाधव यांनी ठोकले होते. आणि ते देखील आपण बघितलं तर रात्रीच्या सुमारास ते षटकार ठोकले होते. ही देखील एक मोठी आठवण आहे. सर्व आठवणींना उजाळा देतो. मॅच हे तितकाच महत्वाचा आहे. आता एक नवीन विजेता येणार आहे कारण मागचे काही गतविजेते आहेत ना या स्पर्धेच्या बाहेर गेल्यात. त्याच्यामुळे आता नवीन विजेता येणार आहे एनसी चषकाला 27व्या या पर्वामध्ये. पायावरचा चेंडू होता बॉटमहँडचा वापर. हेलिकॉप्टर अगदी टेक ऑफ झालाय आणि स्टँड शिवाय लँड होणार नाहीये. लँड झालाय स्टँड मध्ये षटकार. काय बॉटम हँडचा वापर. अगदी खोलवा टप्प्याचा चेंडू होता. खोलवा टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती अगदी प्रहार. बॉटम हँडचा वापर. हेलिकॉप्टर आणि हेलिकॉप्टर जसं उडणार ना टेक ऑफ होणार तर बाबा लँड कुठे होणार. लँड होणार स्टँड मध्ये. लँड झालाय स्टँड मध्ये षटकार. षटकार पाहायला मिळतोय. मागच्या वर्षी 2 बाईक आपण मॅन ऑफ द सिरीज म्हणून एक बाईक बघितली होती. नक्कीच ज्या पद्धतीने गाणं लागलं होतं ना तर मॅन ऑफ द सिरीज म्हणून पहिली कार आपण कुठे बघितली होती तर मुंबईच्या परिसरामध्ये. आणि ती कार बघितला उमेश मांजरेकरने जिंकली होती. ती देखील एक टेनिस क्रिकेटची एक मोठी आठवण आहे. जातो तुकाराम मांगेल यांच्याकडे 14 धावा झाल्या आहेत. 1 गडी बाद झालाय आणि 1.1 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. मोनू सज्ज होतोय. यावेळेस फिल्डिंग मध्ये बघितलं आपण डीप मध्ये कॉर्नर पाहायला मिळते. डीप मध्ये बघितलं आपण तर डीप मध्ये बघितलं आपण 38च्या बाहेर काही क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. तर बघा 2000 पासून एनसीसी कपला सुरुवात झाली होती. एनसीसी नारंगीने प्रथम पारितोषिक पटकावलं होतं आणि मुलाखत देखील आपण घेतलेली होती शांताराम गरज जे पहिल्यांदा मॅन ऑफ द सिरीज ठरले होते. तुकाराम मांगेला ज्यांनी उत्कृष्ट फलंदाज म्हणून पारितोषिक पटकावलं. जगदीश भोईर ज्यांनी उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पारितोषिक घेतलं होतं. ऑफ साइडला ड्राईव्ह केला होतोय. सिंगल येईल. एकच धाव येते. एकेरी धावेने धावसंख्या 15 वरती. 15 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. आणि ही लढाई सध्या ओपनची आहे ना. खुल्या गटातील संघ आहेत त्याच्यामुळे एकमेकांना ताकद माहिती आहे. स्ट्रॉंग झोन माहिती आहे. इथे डावपेच कोणाचे महत्व योग्य ठरतील ते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे स्ट्रॅटेजी वाईज. कारण हा चेंडू आहे ना फक्त बॅट अँड बॉलचा नाहीये. हा सामना फक्त चेंडूचा आणि बॅटचा नाहीये. हा डावपेचाची लढाई आहे. रणनीतीची लढाई आहे. ही रणनीती कोण आखणार कोणाचे डावपेच योग्य ठरणार त्यासाठी लढाई आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. अगदी स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता. पॉईंटच्या क्षेत्रक्षाला बीट करू शकले नाहीत. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि ज्यावेळेला रणनीती आखायची ना त्यावेळेला मैदान देखील बाई हे रणभूमी होते. रणभूमी. या रणभूमीवरती रन करावे लागतील. रणभूमीवरती रन थांबवावे लागतील. स्कोर 16. 16 धावा झाल्यात. फुलटॉस बॅट वरती घेतलाय. प्रहार केलाय आणि षटकार मारलाय. 6 धावा. कमाल डीजे. नाही 1.5 लाखाचं बक्षीस असलेली स्पर्धा आहे. लाख मोलाची स्पर्धा आहे. प्रत्येकाला पाहिजे मानाची अभिमानाची सन्मानाची प्रतिष्ठेची ही स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन व्हायचं स्वप्न प्रत्येकानं पाहिलंय. भाई सपना वो नहीं जो आप सोते हुए देखते हो. सपना वो जो आपको सोने नहीं देता है. स्वप्न ते जे तुम्हाला झोपून देत नाही. त्यापर्यंत तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत स्वप्न पूर्ण होत नाहीयेत. अजून एक षटकार. सिक्सर ठोकलाय. अजून एक फुल टॉस.
या फुल टॉस वरती षटकार पंचाने सांगितले चेक करा वेस्ट साइड नो आहे की नाही पाहूया षटकार केलं जाईल की या ठिकाणी काय घडलंय. षटकार तर आलाय परंतु काय घडलंय. पहिल्या चेंडूमध्ये षटकार बघितलाय, चौथ्या चेंडूमध्ये षटकार आलाय, चेक केलं जातंय परंतु जोडी जमले. 22 वरती 1 पाहायला मिळतोय. वारंवार चेक केलं जात आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला तर डीबीएन लाईव्ह च्या माध्यमातून चेक केलं जातंय. शेवटचा दिवस, अंतिम दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. इट्स अ नो बॉल. शेवटचा दिवस आहे आणि प्रेक्षकांची संख्या देखील हळूहळू वाढत चालली आहे. काही प्रेक्षकांना वाटलं की ज्यावेळेला एनसीए चषक असतो ना त्यावेळेला एक प्रेक्षकाने नक्कीच एक कॉमेंट दिले की बाबा संडे फायनल डे असतो. पण काय झालं आता 9 फेब्रुवारीचा दिवसही महत्वाचा आहे. वर्धापन दिन 16 आहे त्याच्यामुळे यावर्षी थोडासा बदल आहे. 9 तारखेला ही फायनल आपण खेळवली जाते. त्याला कारण आहे वर्धापन दिन 16 स्पर्धा सुपर हिट. पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री वरती अजून एक प्रहार ऑन द टॉस. टाचेवरती आलं कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू चालला बॉन्डला जवळ. जोपर्यंत रोशन दाते फिल्डिंग करतील. 2 धावा चेंडूवरती पूर्ण केल्यात. या 2 धावांनी धापलकामध्ये होईल वाढ. सुरुवात इतकी चांगली नव्हती. परेचं षटक चांगलं होतं. या षटकामध्ये मोनुष्या अगदी आक्रमण केले. फिल्डिंग बघा रोशन पोचले होते अगदी बॉन्ड लाईनच्या आत. अगदी योग्य वेळेवरती उडी मारली, जंप मारली, 2 धावा सेव्ह केल्यात. ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू जाईल का बघायचा चौकार. 4 धावा येतात. 1 बाउन्सच्या रूपाने चेंडू निघून जातोय. 4 धावा. पडलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा झाल्यात. 1 गडी बाद झाले म्हणजे जोडी जमले. तेरी मेरी यारी देखेगी दुनिया सारी, देखेगी दुनिया सारी क्योंकि ये जोड़ी है बहुत भारी. चला या जोडीला तोडावं लागणार आहे. या जोडीला जसं बॅटिंग केले योगेश भालेकरनं 7 चेंडूमध्ये 25 धावा आतापर्यंत उभारल्यात. विनीत मालीनं स्टार्ट केला होता. एक आपण बघितलं होता सिक्सर. विनीत मालीनं स्टार्ट केला. योगेश त्या पार्टीला जॉईन केलं. 2 षटकं संपल्यात. धावा धापलकावरती 35. मागच्या षटकामध्ये आल्यात जवळपास 27 धावा. 27 धावा आल्यात. वेळ जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. हा प्रेक्षक वर्ग अगदी आनंदानं मॅच पाहतात, एन्जॉय करतात. खरं ही स्पर्धा जसं चर्चा तुम्ही केली होती 2000 सालापासून सुरू झालेली ही स्पर्धा आहे. मागची 2 पर्व पाहिली होती जी ग्रामीण आणि शहरी 2 वेगवेगळ्या गटामध्ये होती. आता ही स्पर्धा एकच आहे. म्हणजे भलेही 4 गट आहेत पण त्या 4 गटामध्ये विजेता मात्र एकच असणार आहे. मागच्या 2 पर्वामध्ये 2 वेगवेगळे विजेते आपण पाहिले होते. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 35. 35 1 गडी बाद 35. एक सामना आपण 100 धावांच्या पुढे बघितला होता. आतापर्यंत 35 झालेत. अपेक्षा या ठिकाणी बघितलं प्रोजेक्ट स्कोर काय दाखवतोय 100 पेक्षा जास्त. परंतु 4 षटकं कशी गोलंदाजी होती तेही इम्पॉर्टंट आहे आपण बघितलं तर योगेश बघितलं 25 वरती खेळतोय. विनीत माळी 8 वरती खेळतोय. गोलंदाज सज्ज होतोय. ब्लॉक होल वाईड यॉर्करचा जो चेंडू बघितला तर सिंगल येते. सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाईल 36 वरती. So you're watching the cricket of NCC Cup 2026 and this is the 27th tournament on the ground of Narangi. मॅच रंगलाय. अजून एक स्पर्धा येणार आहे आणि नुकतेच विजय जाधव यांचं देखील आगमन आपण पाहिलं होतं. त्यांच्याच माध्यमातून एक स्पर्धा अजून कमिंग सून आहेत. त्यांनी विनंती केली त्याची थोडीशी प्रसिद्धी होऊ द्या त्याकरता त्या स्पर्धेचा उल्लेख देखील केला जाणार आहे. पण मॅच ऑनगोईंग आहेत. भिवंडीचे 2 सुपरस्टार खेळाडू मैदानावरती आहेत आणि पालघरचा गोलंदाजी करतोय. अगदी कटर चेंडू हाताला गेला होता. हलक्या हाताने खेळलाय.
माहिती आहे, कारण बघा स्टार्ट केला होता विनीत मालीनं, पण पूर्ण तिथून भविंडचा पट्टा पाहिला म्हणजे मानकोलीपासून फार मोठं नाव आहे विनीत मालीचं. योगेश बाळेकर ज्यानं मागच्या ओव्हरमध्ये अप्रतिम बॅटिंग केली आहे, 26 वरती खेळतोय. परेश आरेकर एक असं नाव आहे, म्हणजे नवापूरच्या गावाच्या संघाकडनं खेळताना देखील ॲज अ लीड रोलमध्ये पाहिलं आहे. कित्येक ओपनच्या स्पर्धा या मैदानावरती तोही खेळलाय. आता त्याच्यावरती जबाबदारी आहे, अगदी जिम्मेदारी आहे विकेट घेण्याची. लॉफ करण्याचा प्रयत्न, झुकले होते, घुटना टेक और यहाँ पर तमाशा देख, ये छक्का आता हुआ. क्रिकेट क्या है सबको पता चले, तेही वागलेले. हा गुडघा थोडासा वाकवला, हालाकी मिस टाइम स्टोक होता. अगदी वाटलं होतं बॅटच्या मधोमध आलाय नाही आलाय, पण हे नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचं मैदान आहे. दुपारी हवा असते, हवा के साथ साथ घटाके संग संग हा चेंडू ट्रॅव्हल झालाय अगदी बॉन्ड लाईनच्या बाहेर. बघा थोडंसं मिसिट जसा वाटला होता आणि त्या चेंडूला पाठवलं बॉन्ड लाईनच्या बाहेर. या षटकानं धावफलक जाऊन पोहोचला 43. 43 धावा धावफलकावरती आहेत. आक्रमण केले दोन्ही बाजूनं, अगदी प्रयत्न केले जातात, प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे. एडी चोटी का जोर लगाया जा रहा है दोनों तरफ से. पायावरचा चेंडू फ्लिक केला, पायावरचा चेंडू फ्लिक केलाय 1 बाउन्स ओव्हर द रोप. पहिला षटकार आणि आता ठोकलाय चौकार. सत्तेचाळीस धावा बनवण्यासाठी 4 षटकारांचा वापर केलाय आणि 2 चौकारांचा वापर केलाय निर्मलच्या संघाने. ऑन साइडला बघा कशा पद्धतीने स्ट्रोक खेळलेला आहे. डीप मध्ये चेंडू 1 बाउन्सच्या रूपाने आणि क्षेत्ररक्षेच्या वरून हा चेंडू निघून जातोय चौकारासाठी. एक षटकार एक चौकार आलाय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल देखील आले आहेत. त्या कारणास्तव 12 धावा आतापर्यंत बघितला आपण 4 चेंडूमध्ये झाले आहेत. फिल्डिंग मध्ये बघितला बदल केला तर ऑन साइडला लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये थोडासा बदल केला जातोय. इथे मात्र बघितलं आपण डीप मध्ये एक एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळते, लॉंग ऑन देखील पाहायला मिळते, मिड विकेट पाहायला मिळते, गोलंदाज सज्ज होतोय. ऑफ साइडला 38च्या डोक्यावरून खेळायचं, कारण हाईट जास्त होती त्या कारणाने डोक्यावरून खेळायचं होतं. मात्र पंच नाकारतायत आणि चेंडू पाठीमागे निघून जातोय. डॉट बॉलची सांगता आली का उजव्या शीच्या बाहेर होता तो, अगदी त्या खांद्याच्या आजूबाजून हा चेंडू निघून गेलाय. धावा आहे धावफलकावरती 47. 47 धावा. हा बरोबर क्वालिफायचा मॅचचा म्हणजे सुपर 8 मधला हा शेवटचा सामना आहे. त्याच्यानंतर सेमी फायनल मॅचला सुरुवात होणार आहे. यानंतर आपण त्या स्पर्धेविषयी नक्की चर्चा करणार आहोत. विजय जाधव अर्थात एक ब्रँड आहे विजय 6x6 बँड जो आहे ना, त्याच्या माध्यमातून एक स्पर्धा येणार आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न बॅटला लागला, शॉट लागला, चेंडू राहतोय. धाव घेण्याची कुठली संधी नाही आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावरती 47. एक गडी बाद 47. आमचे डीव्हीएनचे प्रोप्रायटर आहेत धनंजय मांगेला, प्रवीण पाटील. याच नारंगी गावातील हे 2 तरुण त्यांनी सुरू केलेला 2017 पासून डीव्हीएन युट्यूबच्या या अगदी क्षेत्रामध्ये जसं पदार्पण केलं. त्यानंतर मेहनत, प्रचंड मेहनत आहे. स्वतःचा स्कोरबोर्ड बनवणं, सर्व काही बनवणं ते केलंय प्रवीण पाटील आणि दुसऱ्या बाजूला धनंजय आहेत. आणि यांच्या पाठीमागे अजून एक नाव आहे. नक्कीच संध्याकाळी आपण पुन्हा एकदा येणार आहोत, कारण प्रत्येकाची जी सहकार्य झालेलं आहे त्यांचा आभार मानणं गरजेचं आहे. विजय जाधव यांच्या माध्यमातून एक स्पर्धा आहे, ते ऑल इंडिया स्तरावरती स्पर्धा महापौर चषक अगदी कमिंग सून आहे. आणि त्या स्पर्धेचं फर्स्ट प्राइज असणार आहे
30 लाख रुपये. अजून आता बोलताना चुकलोय का लिहिताना काही माहिती नाही पण आहे. पण 30 लाख. पुन्हा एकदा करेक्शन. फर्स्ट प्राइस 30 lakhs, सेकंड 20, थर्ड 10 आणि फोर्थ 5 लाख. म्हणजे ती येणार आहे स्पर्धा. आणि या स्पर्धेचा इथे अनाऊन्समेंट याचसाठी होत आहे बघा. ही स्पर्धा वेगळी आहे, ती स्पर्धा वेगळी आहे. पण विजय जाधव इथे आल्यात, त्यांनी हेच विनंती केली होती की बाबा एक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून येते तर त्यांचंही थोडंसं अनाऊन्समेंट होऊ द्या. विजय जाधव आहेत बरोबर या मैदानावरती. महापौर चषक अगदी त्यांनाही आपण स्क्रीनवरती आता लगेच पाहणार आहोत जसं अनाऊन्समेंट झालेली आहेत. तर पहिलं आम्हाला वाटलं त्याकरता आम्ही देखील करेक्शन केलं होतं. योग्य विश्लेषण सध्या विजय जाधव अगदी ऑन स्क्रीन आणि त्यांच्या जोडल्या गोखिरो टीम आहे. आज वेगळे क्षण आहेत कारण गोखिरोकडनं भरपूर क्रिकेट खेळत. कैलास कदाचित आपण जास्त माहिती देऊ शकाल. नक्कीच विजय जाधव अनेक स्पर्धा देखील आयोजित केल्यात आणि ही मोठी स्पर्धा देखील पुढे येणार आहे. लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषेकडे जातोय अँड इट्स अ बेगे 8-6 इट्स मॅक्सिमम. या टायमिंग प्लस ताकदीने खेळतोय हा फलंदाज आणि षटकार पाहायला मिळतोय लॉंग ऑन मिडविकेटच्या मध्ये. योग्य विश्लेषण. टायमिंग टायमिंग बाबा टायमिंग. मनगडामध्ये ताकद आहे, खेळण्याचा टायमिंग आहे, दोन्हींचा संगम आहे. आकोटामध्ये चेंडू त्यावरती पुन्हा एकदा होक पण क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. अगदी अगदी इझी डन. वीरेंद्र बाबरे आले आणि त्याने घेतलाय हा विकेट. फलंदाज बाद. शिकार रोशननं टिपलाय झेल. एक स्पर्धा ज्याचा उल्लेख आम्ही पुन्हा एकदा करतोय महापौर चषक. महापौर चषक विजय जाधव यांच्या माध्यमातून एक स्पर्धा आहे. ते ऑल इंडिया स्तरावरती ऑल इंडिया स्पर्धा आणि विजय जाधव यांना आता सध्या स्क्रीनवरती कैलास आपण बघतोय 30 लाखाची स्पर्धा. 30 लाखाची स्पर्धा अगदी कमिंग सून आहे. येणार आहे. फर्स्ट प्राइस 30, सेकंड प्राइस 20 lakhs, थर्ड प्राइस 10 lakh आणि चौथा 5 लाख. एक मोठी स्पर्धा आपल्याच तालुक्यामध्ये येणार आहे आणि स्क्रीनवरती सध्या विजय जाधव यांना आपण पाहतोय. विजय जाधवने अनेक स्पर्धा आपण बघितल्या आहेत. फादर डे मध्ये स्पर्धा आणि एक विद्याविकासनाच्या बाजूला देखील आपण एक मोठी स्पर्धा बघितली होती आणि त्यानंतर बघितलं आपण ही 30 लाखाची मोठी स्पर्धा येणार आहे. सध्या हे नाव म्हणजे क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर वेळेला आपल्याला ऐकलंय पण त्याच्या बाहेर जाऊन ही कार्य आहे. म्हणजे कला क्रीडा साहित्य संस्कृती तसं असतं ना तसा बऱ्याच वेळेला आपण यांना म्हणजे भरपूर सणवार एक नवरात्र उत्सव मोठा पाहिला तर विजय जाधव अगदी त्याच्याच टीमनं आयोजित केला नवरात्रोत्सव देखील पाहिला होता. बऱ्याच जणांना आर्थिक सहकार्य देखील त्यांच्या माध्यमातून केलं जातं. वेगवेगळे शिबिर याचं आयोजन देखील केलं जातं आणि त्यांच्याच माध्यमातून एक स्पर्धा येणार आहे. सदा आपण जाऊया पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेनं. पहिल्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर 2 षटकामध्ये डिशुम थोडासा फायटिंगवाला सीन होता आणि पुन्हा एकदा आता वीरेंद्र बाबरे अर्थात वीरूने केले कमबॅक. नवीन फलंदाजचा आकाशाला पण योगेश भालेकर एका बाजूला आहे. 27 वरती बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 55. 55 धावा झालेत. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. प्रत्येक षटकामध्ये धावा कुटण्याचा पराक्रम करतोय निर्मलचा संघ. गोलंदाजाला कदाचित ओळखलं तर लगेच वळले होते मात्र डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. पहिल्या इनिंगमध्ये 55 धावा पाहायला मिळत आहेत. 2 गडी देखील बाद झाले आहेत. 2 षटकं बाकी आहेत. गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा एनसीसी कप 2026 मध्ये येऊया.
4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 55, 2 गडी बाद 55. सध्या नियती निर्मलचा संघ खेळतोय. आकाश चिंदारिया आल्यात आणि कैलास एक आठवण आहे 3 वर्ष अगोदरची याच मैदानावरची कैलासवासी नितीन स्मृती चषक 2 लाखाची स्पर्धा होती. 2 लाखाची स्पर्धा विजेता कोण होता? मुंबईचा सम्राट. मुंबईचा सम्राट होता आणि त्यामध्ये आकाशचा रोल महत्वाचा होता. पण मुंबईचा सम्राट जर पाहिलं तर आमचे मित्र आहेत केतन, यांच्या माध्यमातून हा संघ नेहमीच खेळत असतो. सध्या आहेत ते देखील आहेत, केतन तिथे आहेत आणि तिथे देखील त्या स्पर्धेमध्ये आकाशची बॅटिंग आपण पाहिली होती. एक मोठी स्पर्धा 2 लाखाची स्पर्धा ती जिंकली होती आणि त्यावेळेला तुम्ही जर पाहिलं ना तर स्कोरिंगच्या मध्ये धीरज आहेत. सँडी त्या टीममध्ये खेळला होता त्यावेळेला आपला संदीप किनी, धीरज पण आहेत. त्याच्यामुळे त्यांनाही माहिती आहे मुंबईच्या सम्राटमध्ये खेळल्यानंतर काय फायदा होतो. तर या टीमकडे खेळणारा एक कूल कॅप्टन असा नेहमीच पाहिलं. आकाश इंदरे म्हटलं ना एक कॅप्टन कूल म्हणून पाहिलं जातं, तो स्ट्रायकर एंडला आहे. नक्कीच चांगली आठवण काढले, कारण बघितलं मुंबईचा सम्राट उजव्या हाताने गोलंदाज सज्ज होतोय. 38च्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडू पडला जातोय, जिथपर्यंत कव्हर करतोय एकदा आरामाने पूर्ण केली जाते. एकेरी धावांनी धावसंख्या पुढे सरकली जाईल 56 या धावसंख्येवरती. आणि मुंबईचा सम्राट मागच्या वर्षी बघितलं तर पहिला सामना त्यांचा फोर्ट 11 चर्चगेटच्या विरुद्ध झाला होता आणि मितेश दरबारने अप्रतिम खेळी केली होती. 4 गडी देखील बाद केले होते तुकाराम मंगेला. नक्की चांगली आठवण तुम्ही काढले, कारण त्याही स्पर्धेमध्ये, कारण प्रत्येक स्पर्धा खेळलाय मुंबईचा सम्राट हे नाव ना. आपण जर पूर्ण नारंगी ग्रामस्थ क्रीडाच्या स्पर्धा पाहिल्या तर प्रत्येक वेळेला नेहमीच त्यानं आपला सहभाग नोंदवलेला आहे. म्हणून मी केतन यांचा उल्लेख त्याच करता केला, कारण केतन यांच्या माध्यमातून तो सगळं इथे येतो दाखल होतो. जसं मी चॅलेंजरचा उल्लेख केला होता सुमित मिसाळ यांचा, तसं काही असे पुरस्कर्ते आहेत, पॅकर्स आहेत, स्पॉन्सर्स आहेत, त्यांच्यामुळे संघ मैदानावरती येतात. कोलंदाजीसाठी अक्षय घरत आल्यात. पालघरचा खेळाडू आपल्या काटाळा एक्सप्रेस या नावाने परिचित. भरपूर क्रिकेट या मैदानावरती त्याने देखील खेळलेले आहेत. फक्त वेळ जास्त जाऊन देऊ नका. 2023ला जो अंतिम सामना झाला होता, एका बाजूला बोरशेती होता आणि दुसऱ्या बाजूला अव्यांश चॅलेंजर मंडणगडचा संघ होता. त्यावेळेला देखील अक्षय घरत त्या संघामध्ये खेळला होता, अव्यांश चॅलेंजर. आणि आता पुन्हा एकदा अक्षय घरत गोलंदाजीसाठी सज्ज होता. स्ट्रायकर एंडला योगेश वालेकर. स्विच इट करायचा होता पहिला, त्या पायाला लागला, नंतर डाव्या पायाला लागला. त्याच्यामुळे 2 असे खेळाडू आहेत. पुन्हा एकदा एक मुंबईचा खेळाडू, एक भिवंडीचा खेळाडू, समोर आपल्या पालघरचा काटाळ्याचा खेळाडू अक्षय घरत आहेत. 4.2 ओव्हर 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धाबलगावरी 2 गडी बाद 56 धावा झालेल्या आहेत. अजूनही बघितलं 10 चेंडूंचा तो खेळ शिल्लक आहे. 10 चेंडूमध्ये किती धावा येतील याच्यावरती देखील चर्चा आहे. फुलटॉस बॅटवरती घेतला, ऑफ साइडला चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक आहे, गडी बाद, परतावा लागेल फलंदाजाला. गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाचा आत येऊया. डीजे फुलटॉस वरती षटकार ठोकले होते, पण हा फटका खेळताना कदाचित थोडंसं बॉडी ओपन ऑफ झाली. बघा या साईडला खेळू की त्या साईडला खेळू, पाय लेग साईडला आला, फटका ऑफ साईडला. कदाचित त्या द्विधा मनस्थितीमध्ये मिस टाइम स्ट्रोक झाला. हा फटका बघा इथे खेळायचं होतं की तिथे खेळायचं होतं, या द्विधा मनस्थितीमध्ये होते. एक चांगली इनिंग, 12 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी योगेश पालेकर यांची संपुष्टात आले आणि गडी 3रा गडी गमावला आहे तो टीम नीती निर्मळला. क्रमांक आता 5 वरती बॅटिंगसाठी बघा हे मित्रत्वाचं नातं आहे, कारण एका बाजूला अक्षय घरत आणि नवीन फलंदाज आला क्रितेश घरत. एक अजून तुम्हाला आठवण सांगतो, ज्या वेळेला अक्षय घरत चॅलेंजरमध्ये खेळला होता, अव्यांश चॅलेंजरमध्ये फायनलमध्ये, त्यावेळेला क्रितेश घरत बोरशेतीच्या टीममध्ये ॲज अ आयकॉन खेळला होता. 2023चा जो चॅम्पियन झाला ना बोरशेतीचा संघ, त्यावेळेला ॲज अ आयकॉन क्रितेश घरत खेळले होते आणि फायनलच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते 2023ला. क्रितेश घरत बिरवाडी, अर्थात पालघरला जावा, बिरवाडी विचारा, बिरवाडीचा वंडर बॉय मैदानावरती आलाय, जो 2023च्या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं घेतला होता. चांगली आठवण आहे. अरे बघितलं एक सामना असाही बघितला होता जेव्हा विजय जाधव, पिन्या आणि त्याच्यानंतर बघितलं आपण क्रितेश घरत एकत्र खेळले होते. हे देखील आपण ओपन मध्ये बघितलं होतं. नो डाऊट दिस इज अ कप ऑफ NCC अँड यू आर वॉचिंग द क्रिकेट ऑफ 2026.
बऱ्याच मोठ्या आठवणी आहेत. तुकाराम मांगेला यांच्याकडे मोठी लिस्ट आहे. इथे मात्र बघितलं तर वाईटचा इशारा अवांतर भर होते. आणि कदाचित त्या एका इनिंग मुले आहे ना त्या अव्हेन्स चॅलेंजर म्हणजे प्रथमेश ठाकरे त्या स्त्रीमध्ये खेळला होता, अक्षय खेळला होता, कासार, अक्षय घरत खेळला होता. लागोपाठच्या दुसऱ्या ते विजयाचं स्वप्न भंगलं होतं, कारण 2022ला ते चॅम्पियन होते. आई फटका जरूर खेळा मिड विकेटच्या दिशेनं चेंडू गेलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. काही मागच्या 10-12 चेंडूचा खेळ पाहिला ना तर वेग थोडासा कमी झालाय. धावांचा जो ओघ आहे तो थोडासा आटलाय. अक्षय घरत या षटकामध्ये 4 चेंडू हाताळल्यात, 3 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट योगेश भालेकर यांचा प्राप्त झालाय. 3 षटकामध्ये चांगल्या धावा आल्या त्या. मात्र बघितलं आपण धावांचा ओघ थोडासा कमी झालाय. 5वं षटक मार्गस्थ आहे. 5व्या षटकासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. पाठीमागे सरकले, त्याच्यानंतर ऑन साइडला कार्पेटच्या पद्धतीने चेंडूला खेळलाय. सिंगल आलं या ठिकाणी. तर 2025 कोण विसरणार आहे. नारंगी संघाला निशाद पाटील अप्रतिम कामगिरी, त्याच्यानंतर सूरज पाटील बाहुबली, ते 3 षटकार आपल्याला अजूनही आठवतील, यात काही शंका नाहीये. नो डाऊट ही वॉज द मॅन ऑफ द सिरीजचा अप्रतिम खेळ त्यांनी केला होता. त्याच्यानंतर बघितलं विश्वनाथ जाधव 2024ला कोण विसरणार आहे. ज्यावेळेस बघितलं आपण धावणीचा संघ ज्याने की चांगलं क्रिकेटला खेळला होता, एक गावच्या फॉर्मॅटच्या माध्यमातून ते पुढे आले होते. ऑन साइडला ड्राईव्ह केला जातोय चेंडू, सिंगल येईल यात काही शंका नाही आहे. सिंगल येते, त्याच्यानंतर दुसरी धाव आरामाने पूर्ण केली जाईल. 2 धावा. त्यानंतर आपण बघितलं तर नो डाऊट राहिल अन्सारी यांना विसरून चालणार नाही आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5th इयर. 5 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 5 षटकांच्या समाप्त धावसंख्या 61 पाहायला मिळते 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फक्त 1 षटक बाकी आहे. तुकाराम मांगेला चर्चा करूया, कारण भरपूर वर्ष आपण बघितलेत आणि भरपूर इतिहास आपल्याला माहिती आहे. नो डाऊट. नाही, जसं तुम्ही उल्लेख केला गावदेवी दानिवचा संघ, विश्वनाथ जाधवचा तुम्ही उल्लेख केला. 5 षटक संपल्यात, चर्चा होईल. 61 धावा आहेत. 3 गडी बाद 61 धावा सध्या धावफलकावरती आहेत. आकाश शिंदारे 3 वरती खेळतात, क्रितेश घरत खेळतात 3 वरती सध्या बॅटिंग करतायत. शेवटच्या षटकामध्ये किती धावा यायला हव्या. प्रोजेक्टर स्कोअर दिसतोय इथून 74 74, पण जो स्टार्ट कदाचित मधल्या काळामध्ये विनीत माळी, योगेश भालेकरनं जो स्टार्ट करून दिला होता त्याला तुम्हाला 75 धावांपर्यंत पोचवावंच लागणार आहे. पण दुसऱ्या बाजूला वीरू बाबरेने केलेलं कमबॅक, अक्षय घरतनं दिलेली त्याला 7 आणि आता 70च्या आतमध्ये 70च्या आत रोखण्याचा प्रयत्न टीम त्रिशा 11 चॅलेंजर देखील करणार. पहिल्या षटकामध्ये 8 धावा बघितल्या, दुसऱ्या षटकामध्ये आपण 27 धावा बघितल्या, तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा बघितल्या आणि चौथ्या षटकामध्ये नुकताच बघितला 8 धावा बघितल्या आणि आता मात्र 5व्या षटकामध्ये बघितलं आपण तर सिंगल आणि डबलच्या रूपाने काही धावा आपण बघितल्यात. म्हणजे पहिल्या षटकामध्ये धावा नव्हत्या, 2 षटकामध्ये अगदी 39 धावा गेल्या होत्या आणि मागच्या 2 षटकामध्ये जर पाहिल्या तर 15 धावा आल्यात. थोडा धावा आल्यात आणि आखो टप्प्याचा चेंडू होता. बॅकफुट पंच. आकाश चिंदारे भाई बड़े मंच का बड़ा सरपंच. बैकफुट पंच. सरपंच आहे भाई, वो मोठ्या मंचावरती परफॉर्म करणारा खेळाडू आहे. षटका ठोकला, सिक्सर. लवकर फिरले चेंडूच्या वेगात बदल केला होता. चेहऱ्यावरती स्माइल सर्व काही दाखवून गेले आकाश चिंदारे यांच्या की लवकर खेळलोय. चेंडू अगदी गती परिवर्तन केलं वीरेंद्र बाबरेनं. धावा धाबलगावरती 67 67. पहिल्या मागच्या चेंडूमध्ये थोडीशी उंची होती. या चेंडूला बघितलं आपण थोडासा लो राहणारा चेंडू आपण पाहिलाय. जावं लागलं बॅकफुटला आणि त्याच्यानंतर बघितलं आपण चेंडूला ऑफ साइडला खेळतोय. फलंदाज बाहेर निघून बघितलं त्या चेंडूला खेळलं होतं. सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या पुढे सरकली जाईल 68 वरती. 68 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. चला, जय दुर्गेश 11 अर्नाळा आणि टीम गोखिवरे आपण रेडी राहा. पहिला सेमीफायनलचा मॅच, पहिला उपांत्य फेरीचा सामना जय दुर्गेश 11 अर्नाळा आणि गोखिवरे 11 या 2 संघादरम्यान असणार आहे. दोन्ही टीमनं रेडी राहा, तयार राहा. बॅक ऑफ द हँड चेंडू उजव्या शीच्या बाहेर ड्राईव्ह करायचं होतं. बॅटच्या बाहेरील कडेला चेंडू लागला. गली रिजन मध्ये चेंडू जातोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. धापलकावरती टाकू एकदा नजर. स्कोर जाऊन पोहोचला 69 69. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू बाकी आहेत. आकाश चिंदारे ऑन स्ट्राईक.
लॉफ्ट स्ट्रोक लॉंग ऑन लॉगअपच्या मध्ये आणि सरळ आमच्या कॅमेरामॅनच्या वरून हा षटकार निघून जातोय. 6 धावा. आकाशाला गवसणी घालणारा षटकार. खाली राहिला चेंडू खाली राहिलाय. शेवटचा बॉल एसटीच्या हातामध्ये गेला. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावा झालाय. शेवटचा चेंडू आलाय. डॉट. 6 षटकांचा खेळ संपलाय. 6 षटकांचा खेळ संपताना अगदी स्कोर आहे 75. 75 76 करायचे आहेत. याचा अर्थ मॅच जिंकायचं ना, तो 6 आहे ना, ते मारायचे आहेत. पण किती? कमीत कमी 7. म्हणून ते 76 आहेत. 76 धावा करायचे. धावांचा पाठलाग करायचा. पण रफ अँड टफ आहे, कारण दोन्ही बाजूला चांगली बॅटिंग लाईन अप आहे. गोलंदाजी चांगली आहे. मॅचला मजा येणार आहे. जय दुर्गेश 11 हरणारा आणि गोखीर 11 आपण रेडी व्हा टॉस साठी. अरे नाम से जिसके होता है काम, अल्लाह ये नंबर 1 नाम से जिसके ठाण्या वागणी विकसाला आणलाय गती, या ठाण्या वागणी विकसाला आणलाय गती. किंग मेकर आहेत किती न तरंग ग्रुप तिच्या नावात, किंग मेकर आहेत किती न तरंग ग्रुप तिच्या नावात. किंग मेकर अरे नाम से जिसके होता है काम, अल्लाह ये नंबर 1 नाम से जिसके होता है काम, अल्लाह ये नंबर 1. गोखिरी 11 संघाचा कर्णधार आणि जय दुर्गेश 11 हरणार संघाचा कर्णधार योगेश भाऊ.
हरिश्चंद्र घरत आणि गोविंद पाटील साहेब यांना विनंती केली आपण टॉस करण्यासाठी यायचं. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. भावेश आणि विकास दोन संघादरम्यान टॉस. हेड असा कॉल आणि हेड आलाय. धन्यवाद साहेब, आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. नाणेफेकीचा कौल गोखिरेलन जिंकला. भावेश, निर्णय काय असेल? फिल्डिंग घेईन मी. आतापर्यंतचा या स्पर्धेमध्ये खेळत असतानाचा प्रवास कसा राहिलाय? संघातील खेळाडूंच्या परफॉर्मन्स बद्दल काय सांगशील? आणि समोर जयू दुर्गेशिलेंचा संघ आहे जो पहिला सेमीफायनलसाठी पात्र झालाय. कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? प्रवास खूप चांगला होता. अप्स अँड डाऊन्स होते थोडीशी. पहिली मॅच आमची अटकलेली, त्याच्यानंतर वर आले, त्याच्यानंतर सगळ्या चांगल्या मॅच झाल्या. आणि जयू दुर्गेश 11 टीमचा आम्ही जोडीला खूप वर्षापासून खेळतो. चांगली टीम आहे त्यांची आणि चांगला सेटअप आहे त्यांच्याकडे. तर चांगला प्रयत्न करू जिंकायचा. एक शेवटचा प्रश्न. पहिली बॅटिंग त्यांना करायची आहे आणि तुम्हाला किती धावांपर्यंत त्यांना रोखायला आवडेल? कारण दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही मगाशी खेळलेला होतात आणि आता संध्याकाळचं सत्र आहे. आकडा नाही सांगू शकत, पण कमीत कमीमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. विकास, पहिली मॅच खेळण्याची संधी मिळाली होती आणि त्यानंतर टीम 94 कामांसारख्या संघाला पराभूत केलं आणि सेमीफायनल पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळते. या अगोदर अनेक वेळा अर्नाळ संघ इथे जिंकलेला आहे, पण आज गोखिरेचा संघ समोर आहे. कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? हो, नक्कीच. समोरचा संघ चांगला आहे, तर आम्ही पण आमचा चांगला बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. किती धावा डोक्यामध्ये ठेवून चालणार आहात या पहिली बॅटिंग करत असताना? 60+. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकलाय गोखिरे 11ने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी जयू दुर्गेश 11ला आमंत्रित केलंय. मोठी मॅच म्हणजेच ती सेमीफायनलची पहिली मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. तुर्तास 2 ऑल इंडिया ओपनच्या टीम मधील भिडण ही खूप चांगली रंगती आहे आणि त्यामुळे जास्त वेळ न घेता इथेच थांबतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा NCC ट्रॉफी. स्टे ट्यून विथ DBN लाईव्ह. थँक्यू. खेळाडू प्रेक्षक वर्गाने युट्यूबला DBN लाईव्हच्या वतीने जे जे प्रेक्षक वर्ग सध्या जोडले गेले आहेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित NCC चषक 2026 मागील 27 वर्षाची परंपरा जपणारी एकमेव अशी स्पर्धा आहे जी खऱ्या अर्थानं तुम्हाला पाहायला मिळतात. आज एक गाव एक संघ वसई तालुका पाहिलं, बाहेरील पाहिलं ओपनचे तारे सितारे आपण या मैदानावरती पाहत आहात. पंकज पाटील पालन तयार, पहिला बॉल घेऊन 76 पाठलाग करायचा. पहिला बॉल खूप सुंदररित्या हाताळला. स्ट्राईक एंडला एका बाजूने वीरेंद्र बाबरे अर्थातच वीरू आणि दुसऱ्या बाजूने आपण पर्यंत भार्गव, एक दर्जेदार खेळाडू आहेत तुकाराम सर. दोन्ही बाजूला पालघरचा आपण बघितलं पंकज पाटील अर्थात पालन या नावाने परिचित असा खेळाडू गोलंदाजीसाठी आहे. तर दुसऱ्या बाजूला सातपाडीचा वीरू अर्थात वीरेंद्र बाबरे ऑन स्ट्राईक. दोन्ही पालघरचे खेळाडू एकमेकांसमोर आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू मिडॉफला बीट करतो. मिडॉफला बीट करून चेंडू चालू बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 चौकार. आणि दोन्ही खेळाडू अगदी एकमेकांसमोर आहेत. फुलटॉस बॉल जास्त काही केलं नाही. मिडॉफचा क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट केलं, चेंडूला पाठवले चौकार. एक टेंबोडेचा खेळाडू आहे आणि टेंबोडेवरनं पुढे गेलं सातपाडी येतं. टेंबोडे वर्सेस सातपाडी. रेस असणार आहे. एका बाजूने आपण पाहिलं तर पंकज पाटील पालन, दुसऱ्या बाजूने वीरेंद्र बाबरे. फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल त्या ठिकाणी पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये टिपला जातोय. झेल वीरेंद्र बाबरे यांना परतावा लागेल. तंबूच्या दिशेने कमबॅक केलाय पंकज पाटील पालन. विकेट. चौकार पाहिला होता वीरेंद्र बाबरेच्या बॅटमधनं. त्याचं रिवेंज घेतलाय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू थोडासा बोट फिरवली होती, अगदी हात येणारा चेंडू बॅटला लागला, यष्टीच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि सेलिब्रेशन
सेलिब्रेशन आपण पाहिलं होतं. उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू थोडंसं लांबून खेळे, थोडंसं दुरून खेळे, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळलं आणि परतावा लागले वीरेंद्र बाबरेला. एक लागलाय मोठा धक्का, वीरेंद्र परततोय अगदी तंबूच्या दिशेनं. यस पहिला धक्का आपण पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बॉल ठेवण्याचा प्रयत्न, पाठीमागे विकेट किपरनं टिपलेला जैल. विकेट आलं. 3 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर प्रशांत दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रशांत मांगेला स्ट्राईक इन वरती. पंकज पाटील पुढचा बॉल घेऊन आल्या श्रेणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. त्या ठिकाणी जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल येत असताना पाहायला मिळतात. पंच लेगबायचा इशारा घोषित करतायत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 5. तुकाराम सर 6 षटकांची मॅच खेळता तुमची सुरुवात, पहिल्या 2 षटकांमध्ये तुम्ही किती धाबा बनवणार, स्टार्ट कशा प्रकारे करणार, या सर्व काही गोष्टीवरती लक्ष अगदी मैदानावरती दिलं जात आहे. प्रत्येक जण अगदी आवर्जून ही मॅच पाहतोय. कारण एका बाजूला अगदी टायगर या नावाने परिचित प्रशांत आहे, दुसऱ्या बाजूला अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, अगदी लाईन अँड लेन मेंटेन करणारा गोलंदाज म्हणून पंकज पाटील. डबल पी आहे पण परफेक्ट प्लेअर आहे. आता स्ट्रायकरला येतो आपल्या दिवाणमान वसईचा भार्गव पाटील. मागच्या वर्षीची वसई विरार प्रीमियर लीग मॅन ऑफ द सिरीज ज्यानं पटकावली होती, भार्गव पाटील स्ट्रायकर एंडलाय. स्विच इट, बॅटला या साईडला लागलाय त्या साईडला लागलाय, पण चेंडू चाललाय अगदी स्वीपर कव्हर टॉप द बॅट. चेंडू सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. लाईनच्या बाहेर गेलाय. 1 बाउन्सने क्लिअर झालाय. पंकज पाटीलच्या अगेन्स्ट आक्रमण करत असताना स्वीट हिट खेळलाय. स्वीट फटका होता. बॅटच्या अगदी खालच्या अगदी टोला बॉल लागला आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. पुढचा बॉल पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये होतोय समाप्त. धावफलकावरती धावा आहेत 9. 76 76 धावेचा पाठलाग करायचा आहे. आपण एक हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊयात. वर्ष झाली या गाण्याला. एनसी चषकाची झाली तर ऍक्च्युली एनसीसी चषक जिंकण्याची झाली तयारी. अगदी जिंकण्याची तयारी करा आता. एक एक मॅच जसा चाललाय, एक एक टप्पा जवळ येऊ लागलाय. यानंतर सेमीफायनल असणार आहे. जय दुर्गेश 11 अर्नाला दुर्गे आणि त्यानंतर गोकिवरे 11, जयू दुर्गेश 11 अर्नाला आणि गोकिवरे 11 यामध्ये पहिला होईल. कंपॅरिझन बघा, पहिल्या षटकाचा खेळ संपला होता. नियती 11 निर्मळ होता 8 वरती. त्रिशिया 11 चॅलेंजर आहे 9 वरती. 1 विकेट त्यांनी गमावला होता, 1 विकेट यांनी गमावला होता. याचा अर्थ जे ओम्स लाईन जर पाहिलं ना तर अगदी समान पातळीवरती आहेत. 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. बघा आता लाईन दिसत नाही आहेत. कुठली लाईन? त्रिशिया 11 चॅलेंजर आणि कोणाची? नीती 11 निर्मलची आहे. येस डेफिनेटली. पहिल्या षटकाचा खेळ आपण मैदानावरती पाहिला. धावफलकावरती धावा आहेत 9 धावा. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर राहुल पाटील आंबोडे गावचा खेळाडू आहेत. तो सध्या तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवरती. परफॉर्मन्स देखील आपण पाहिलं तर राहुलचा नेहमी आपण पाहिलात. खाडी एंड करून नारिंगी खाडी एंड करून त्याला सध्या मैदानावरती घेऊन आल्यात. स्ट्राईक एंडला प्रशांत. पहिला बॉल पडल्यानंतर मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल येतोय. राहुलची सातत्यानं गोलंदाजी आपण या मैदानावरती पाहिलं. प्रशांतचा रोल देखील तुकाराम सर या मैदानावरती खूप महत्वाचा असणार आहे. नाही, एक काळ असा होता ना, म्हणजे जसा राहुल पाटीलचा तुम्ही उल्लेख केला ना, एक असं त्रिमूर्ती म्हणजे आपण चॅलेंजरच्या टीम मध्ये पाहिले. त्यामध्ये आपण राहुल पाटील सध्या गोलंदाजीसाठी आहेत. बॅटच्या वरच्या कडे लागलाय. झेल टीमला गेला. राहुल पाटील आले आणि पहिला विकेट प्राप्त झालाय. दुसरा फलंदाज बाद.
लागला दुसरा धक्का. मी का म्हटलं की चॅलेंजरचा संघ म्हणता काय त्या ते 3 असे खेळाडू होते त्रिमूर्ती नेहमीच. पहिला आपण हा विकेट बघूया आणि त्यानंतर चर्चेला येऊया. बॅक ऑफ द हँड होता, चेंडू हाताला गेला होता, फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज लागला आणि यष्टीरक्षक न टिपला झेल. चॅलेंजरचा संघ ज्यावेळेला 2022ला चॅम्पियन झाला होता, 2021चा खेळ पाहिला तर अगदी त्या कैलासवासी गणपत बाबूराव पाटील या स्पर्धेमध्ये देखील त्यांचा खेळ पाहिला होता. त्यावेळेला एक नाव जसं प्रथमेश ठाकरे हे नाव आपण बघतो ना चॅलेंजरच्या टीम मध्ये त्यावेळेला आलं, अक्षय कासार हे दुसरं नाव आणि त्या दोघांच्या जोडीला अगदी तिसरं नाव होतं ते राहुल पाटील. म्हणजे रोशन वगैरे सर्वच त्या टीममध्ये होते, पण कदाचित प्रथमेश ठाकरे, अक्षय कासार आणि राहुल पाटील या त्रिमूर्तींना बऱ्याच वेळा खेळताना पाहिले. आणि दुसरी गोष्ट, या मैदानावरती अंडर-20 ची स्पर्धा 2019 साली झाली होती. एनसीसीचा आपला संघ होता, त्याने अंडर-20 ची स्पर्धा ठेवली होती. त्यावेळी राहुल पाटीलनं केलेला खेळ प्रत्येकानं पाहिला होता. मग राहुल पाटीलने घेतलेली झेप, त्याने घेतलेली भरारी, ह्या सर्व काही गोष्टी या मैदानावरती आपण त्याच्या सातत्याने पाहिलं आणि तिथून प्रवास चालू झाला होता. राहुल पाटीलचा या मैदानाचा जो प्रवास होता तो 2019 साली मात्र या मैदानावरती सुरुवात होताना आपण पाहिली होती. एक चांगली आठवण आणि कदाचित त्या कमी वयामध्ये केलेली प्रगती आणि तिथून गेलेला प्रवास. राहुल पाटीलचा बॅक टू बॅक दुसरा धक्का, धक्के पे धक्का लागलाय, दुसरा धक्का. राहुल पाटीलचा बॉल अक्षय गरत काटाळ एक्सप्रेस म्हणून ज्यांच्याकडे पाहिल्या जातात आणि त्यांनाच मात्र आता मैदानाच्या बाहेर यावं लागल्यात. तिसरी विकेट गमावल्यात टीम त्रिशा 11 चॅलेंजर या संघानं. जसं आपण पहिल्या इनिंगला देखील अशा पद्धतीने पहिला विकेट लवकर गमावला होता, पण एक पार्टनरशिप बिल्ड झाली होती. विनीत माळी आणि योगेश भालेकर या दोन टीम मधलं जी पार्टनरशिप बिल्ड झाली होती ना, त्या पार्टनरशिप प्रमाणे आता एक भागीदारी पाहिजे, पार्टनरशिप पाहिजे. अगदी दोन खेळाडू मधली साझेदारी, बिल्कुल अगर साझेदारी नहीं होगी ना तो इस मुकाबले से आप बाहर होंगे. या मॅच पासून तुम्ही लांब जाऊ शकता. पार्टनरशिप पाहिजे, साझेदारी पाहिजे. या क्षणाला राहुल पाटील ऑन हॅट्रिक, अगदी हॅट्रिकच्या मोक्यावरती आले. खूप चांगली लेन मैदानावरती तो हाताळतो आणि आता सध्या तो हॅट्रिक वरती पोहोचलाय. 9 वरती 3 धक्के टीम आपण पाहिलं तर चॅलेंजरला सध्या इथे लगावल्यात. नियती 11 निर्मल संघानं मैदानावरती कमबॅक केलाय. पहिल्या षटकामध्ये रोखून धरण्याचा जसा प्रयत्न केलात तशीच गोलंदाजी राहुल पाटीलनं मागच्या 3 बॉलवरती टाकल्यात. षटकातील पुढचा बॉल हॅट्रिक ऑन, फटका खेळायचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर त्या ठिकाणी फील्ड करण्यात आलाय. डॉट बॉल येत असताना पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळतोय. सुरुवात डॉटने झाली, त्याच्यानंतर विकेट, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल येत असताना आपण पाहतायत. अगदी दबाव निर्माण केलाय, प्रेशर निर्माण केलाय. या षटकामध्ये जर पाहिलं तर अगदी धावा देत नाहीयेत, धावांसाठी झगडावं लागतंय. पण भाई संघर्ष करा, संघर्ष करा, संघर्ष, संघर्ष, एक साथ हर्ष. पायावरचा चेंडू आणि चेंडूला पाडवलंय, फ्लिक केलंय, आउट ऑफ द बार, षटकार. आवश्यकता होती कारण 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. कितपर्यंत थोडंसं थांबणार, कितपर्यंत बॅटमॅन करणार. अगदी लढाई आहे, ती लढावीच लागणार. संघर्षाचा उल्लेख त्याच करता मी केला. संघर्ष, थोडस संधी फोड केली ना, संघर्ष. बिल्कुल जीत के दौड़ में तो सब लोग लगे, संघर्ष के में दौड़ में कौन जाएगा. उजव्या शीच्या बाहेर स्लाइस करत होता पॉइंटच्या डोक्यावर योगेश साला पाठलाग करतोय. चेंडू चला 1 2 3 1 2 3 फील्ड झालाय, 3 धावा चेंडूवरती. पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल न होईल. तिसरी धाव नाहीये, एक धाव. योगेश भालेकरनं एक बोंबवले, धाव रोखले गेले आहेत. टाळ्यांचा गजर त्यासाठी आलाय, टाळ्यांचा गजर तेजससाठी आलाय. हा बघा काय वेगानं धावले होते. अगदी वाटलं होतं चेंडू बॉन्डच्या बाहेर जाईल, त्याच वेळेला एक जम्प लावली योगेश न आणि या चेंडूला रोखलाय. 2 षटकं संपल्यात. 2 षटकांत धावा आहेत धावफलकावरती. 3 गडी बाद 17.
आपण पाहतात नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे मैदान 2000 साली सुरुवात झाली. आज 27 वर्षाची परंपरा, एकी आणि ग्रामस्थांची मेहनत, ह्या सर्व काही गोष्टी खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेचं आकर्षण तुकाराम सर राहिले आहेत आणि प्रत्येकाची मेहनत आहेत या संपूर्ण 27व्या पर्वामध्ये. रोल आहे, प्रत्येकाची भूमिका आहे, अगदी मॅनेजमेंट आहे, नियोजन आहे, त्याच्यामुळे प्रत्येकानं दिलेलं योगदान आहे. जसं मैदान उभारणीमध्ये मी नेहमीच सांगतो की आजूबाजूच्या गावांचा देखील तितकाच सहभाग आहे, तितकंच सहकार्य आहे. तसं मागच्या 26 वर्षामध्ये प्रत्येकानं दिलेली साथ आहे. सध्या डगआउट थोडंसं शांत आहे. अगदी पहिल्या षटकाचा जो थरार पाहिला होता तो थोडासा मागे गेलाय. 2 षटकं संपले. 24 चेंडूमध्ये 58 धावा करायच्या आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा थोडासा बदल होतोय. पहिलं षटक पंकज पाली यांचं पाहिलं होतं, आता योगेश वालेकर क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी येतोय. तेजस ज्यानं 1 षटकार ठोकलाय, 9 वरती बॅटिंग करत आहे. 1 चौकार भार्गवच्या बॅटमधनं पाहिलाय, 4 वरती तो बॅटिंग करतोय. 24 मध्ये 58, 15च्या आसपासची सरासरी प्रति षटकामागे राखायचे. यस, डेफिनेटली तो उल्लेख अगदी या ठिकाणी मी करणार होतो की आता 15च्या धावगतीच्या तुम्हाला जवळपास जायचं आहे. 24 बॉलचा खेळ आहेत, 58 धाब्यांचं लक्ष आहे. समोरच्या एंडनं कैलासवासी नितीन गणपत पाटील पाबेलन एंडनं आता मात्र सुरुवात होईल गोलंदाजीला. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॉल हवेमध्ये होता. योगेश प्रयत्न करत होते, त्या ठिकाणी फुल करण्यात आलाय. धावफलकावरती धाबा आपण पाहिला तर 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचतोय 19 धाबा. मोठ्या फटक्यांची आशा अपेक्षा असेल, कारण नियतीने निर्मलनं सुरुवातीला खूप चांगली सुरुवात केली होती. ती चॅलेंजरला सुरुवात मिळू शकली नाहीत, परंतु आता त्याला कन्वर्ट करावं लागेल. तसं 24 चेंडू आणि 58 धावा पाठवल्या ना 58, याचा अर्थ तो 5 नंबर आहे ना, तो षटकारवाला आहे. कमीत कमी 24 मधले कमीत कमी 5 सिक्सर तुम्हाला ठोकावे लागणार आहेत, तरच या कदाचित 58 धावांपर्यंत पोहोचू शकतील. त्याची जास्त जितकी ठोकता येतील तितका प्रयत्न जरूर करा. पण प्रभावित करणारी कामगिरी योगेश भालेकर यांची या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. कदाचित पहिल्या दिवसापासून म्हणजे जसं त्यांनी गोलंदाजी केली होती ना, पहिल्या सामन्यापासून त्यांना रीड करणं, त्यांना ओळखणं थोडंसं कठीण होऊन बसले. भाई पहिले पडना होगा फिर चढना होगा. स्ट्रायकर याला भार्गव उजव्या यष्टीच्या बाहेर. याच करता मी म्हटलं, कारण मिश्रण आहे. अगदी जसं आपण जातो ना उपवासाच्या दिवशी फ्रूट सलाड घ्यायला, त्या फ्रूट सलाडमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं असतात, वेगवेगळ्या. तसा हा गोलंदाज आहे ज्याच्या जवळ एक चांगला ऑफ कटर आहे, एक चांगला लेग कटर आहे, स्लोअर वन आहे, बाउन्सर आहे. अगदी विविधता असलेला गोलंदाज अर्थात योगेश भालेकर. 22 बॉलमध्ये 57 धाब्यांचं लक्ष. गोलंदाज तयार योगेश. ऑफ्टमच्या खूपच बाहेर टाकलाय. पंच वळतात, 2 हात हवेमध्ये फैलावतात, दर्शवतात. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धावेत असताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 20. अजून धावा करायच्या त्या मात्र 56. 56 धाब्यांची गरज असेल. गोलंदाज तयार होताना पुन्हा एकदा पाहायला मिळतात योगेश भालेकर. आतापर्यंत पहिल्या बॉलवरती एक सिंगल, दुसरा बॉल डॉट, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर वाईड आलात. एक्स्ट्रा धावेत असताना पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल. शॉर्ट बॉलचा वापर मात्र मैदानावरती करण्यात आलाय. त्यासाठी बॅटर तयार होते भार्गव. अक्षरशः बीट होत असताना पाहायला मिळत आहे. 2.3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. जसं आपण योग्यचा सर उल्लेख केला की मिश्रणयुक्त गोलंदाजी करणं हे ते पसंत करतात आणि वेगवेगळ्या अगदी बॉल मैदानाच्या मध्ये डिलिव्हर करतायत. बघा मागचे 2-3 चेंडू पाहिलं तर अगदी फुलरले ऑफ स्टंपच्या बाहेर राखले होते. आता आकोटप्याचा बाउन्सर सरप्राइझिंग वाला सरप्राईज. आता आत येणाऱ्या चेंडूवरती खेळलाय प्रहार जरूर, पण क्षेत्ररक्षक आहेत. डीप स्क्वेअर लेग रेझर मध्ये त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. भार्गवला पाटीलला परतावा लागेल पॅव्हलियनच्या दिशेनं. गॉन. खेळण्याचा प्रयत्न केला भार्गवनं. त्या ठिकाणी जोखीम पत्कारली होती आणि जोखीम आता पत्करायची होती, कारण मॅच थोडा दूरवरती चाललाय. त्या ठिकाणी तुम्हाला मोठा फटका खेळायचा होता. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल भरपूर उंच गेला. दूर जे डिस्टन्स गाठायचं होतं ना ते नाही गाठू शकले आणि त्या ठिकाणी मात्र एक सुंदर झेल कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळालं. वेगवेगळ्या अँगलनं सध्या डिबेन लाईव्हच्या वतीनं तुम्हाला ही दृश्य मात्र दाखवली जात आहेत. फटका खेळायचा होता, पण ज्या बॅटच्या स्वीट स्पॉटला लागायला होता ना तिथे नाही लागलाय. कदाचित तो फटका मिड विकेटला खेळायचा की स्क्वेअर लेगला खेळायचा या विवंचनेमध्ये होते.
चेहऱ्यावरती निराशा तीच दाखवून देते भार्गव पाटीलची की खेळायचा होता मिड विकेटला की स्क्वेअर लेगला, या थोड्याशा द्विधामय मनस्थितीमध्ये फलंदाजाला पाहिलं होतं. क्रमांक 6 वरती अकीब सज्ज होतील. जबाबदारी फार मोठी, आव्हान मोठं झाले, थोडंसं आव्हान खडतर झाले आणि त्या आव्हानाला सामोरं कसं जाणार हे पाहणं देखील रंजक असणार आहे. योगेश सज्ज होतील पुन्हा एकदा. हलक्या हातानं मनगटाच्या सहाय्यानं थोडंसं रिस्टवर्क पाहिलंय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण, जोपर्यंत फील्ड करतील एक धाव या चेंडूवरती ऍड होईल. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहेत धावफलकावरती 21. ज्या 15च्या धावगतीने चालायचं होतं या षटकामध्ये धावा आल्या त्या 3. एक विकेट देखील आपण पर्यंत गमावत असताना पाहिली होती. आणि योगेश भालेकरचा उल्लेख का आपण करतोय, कारण एक वाईट हाताळत असताना देखील त्यांना धावा खर्च केल्या होत्या, मात्र 2. एकूण 3 धावा खर्च केल्यात, त्यामध्ये एक एक्स्ट्रा वाईड होतात. शेवटचा बॉल आता मैदानावरती बाकी असेल. 21ला 4 विकेट. आक्रमण करण्याचा प्रयत्न पाठीमागे आकाश चिंदारी आहे, त्यांच्या हातामध्ये हा झेल कॅरी करतील. आणखीन एक विकेट मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये होतोय पूर्ण आणि धावफलकावरती धावा आहेत 21ला 5 विकेट. तिथे पाहिलं तर कॅमेरामॅन कोण आहेत, आमचे झहीरबाई आहेत. समालोचन क्षेत्रानंतर आता ते सध्या कॅमेरामॅन पण बनत आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 21ला 5 विकेट. 3 ओव्हरचा खेळ आता बाकी असेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदलाव होईल. आमच्या जोडीने झहीरबाई यांचा आवाज आपण ऐकणार आहात येणाऱ्या 3 षटकांसाठी. सध्या कॅमेरामॅन आमचे हर्षल आपण स्क्रीनवरती पाहतायत. पंकज पाटील पालन नारंगी खाडी एंड कडून आता गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. यापूर्वी कैलासवासी नितीन गणपत पाटील पावलन एंड कडून आले होते. बॅटची एज पाठीमागे चाललाय बॉल, त्या ठिकाणी बॉलला थांबवलंय, फुल केलंय. एका धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावफलकावरती पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतं 22 धावा धावफलकावरती. 17 बॉल मध्ये 54 धाव्यांचं लक्ष आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये झहीर आपलं पुन्हा एकदा स्वागत. शुक्रिया धनंजय सर. 17 गेंदे और 54 रनों की दरकार है. थोड़ा सा मैच दूर है मगर वहां पर बल्लेबाजी करनी होगी. मनोज पाटिल स्ट्राइक पर अगली गेंद खेलने तैयार है. पंकज गेंदबाजी पर है. खाड़ी से गेंदबाजी होती भी ऑफ स्टंप पर गेंद को खेला कवर रिजन पर गेंद हवा में, खिलाड़ी उसके कैच के नीचे, बेहतरीन कैच. बल्लेबाज बैक टू लग आउट गॉन. आणि हा प्रेक्षक वर्ग आहेत मॅचचा आनंद घेत आहेत. पंकज पाटील पालनचा बॉल पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन साइडला तिथे फील्ड केलं जाईल. सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 23. लॉस ऑफ 6 विकेट. 6 विकेट का नुकसान, 23 रन बने हैं. चौथा ओवर प्रगति पर चलता हुआ पंकज टीम के लिए दूसरा, अपने लिए दूसरा और टीम के लिए चौथा ओवर फेंक रहे हैं. अभी तक 2 सफलता हासिल की है पंकज ने. किबा खेलेगा अपनी गेंद और बेहतरीन शॉट है इनसाइड आउट, मगर गेंद हवा में, खिलाड़ी उसके आज के नीचे है और देखना होगा. गेंद को लेकर अंदर चले गए और गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए फरार. गेंद को लेकर
कॅच तर कॅरी केला, परंतु बॉल घेऊन अगदी मैदानाच्या बाहेरच गेल्यात, सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खूप चांगला बॉल मैदानाच्या मध्ये त्या ठिकाणी डिलिव्हर करण्यात आलाय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळतात, परंतु रेफर केलेत, बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलाय. त्यामुळे आता तिसरे पंच पाहतील हा वाईड बॉल आहे की नाही, हे तिसरं पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. काय घडलंय पाहूया. ज्यावेळी बॉल डिलिव्हर झाला त्यावेळी शफल मोमेंट झालाय का, या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. पंकज पाटील पालनचा तो बॉल होता, हाताळत असताना तिसऱ्या पंचांचं डिसिजन येत आहे. इट्स अ फायर डिलिव्हरी. चांगला बॉल मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. योग्य बॉल त्या ठिकाणी टाकण्यात आलाय. धावसंख्या 29, 13 मध्ये 47 धावेची गरज. फटका पुण्यात मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, आपल्या फॉलोथ्रो मध्ये बॉल लढवलाय पंकज पाटील पालन यांनी. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये समाप्त होत आहे. 4 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत. 76 चा पाठलाग करताना 29 धावा ह्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे बॉल असतील मैदानाच्या मध्ये 12 आणि 12 बॉल मध्ये रन करायच्यात 47. 47 धावांचं लक्ष असेल. पुढील दोन्ही टीम तयार राहायचे. जयू दुर्गेश 11 अर्नाळा आणि गोकीवर 11 या दोन्ही संघांना मी विनंती करू, आपण तयार राहायचे. सेमीफायनल नंबर फर्स्ट काही वेळामध्ये या ठिकाणी सुरुवात होईल. वसई तालुक्यातील दोन दिग्गज संघ एकमेकांच्या अगेन्स्ट असतील. एका बाजूने आपण पाहिलं तर गोकीवर 11 आणि दुसऱ्या बाजूने जयू दुर्गेश 11 अर्नाळा या दोन संघादरम्यान सेमीफायनल नंबर 1 या ठिकाणी खेळली जाईल. 5वां ओवर लेकर तैयार होते हो योगेश भालेकर. कल के दिन भी बेहतरीन गेंदबाजी बल्लेबाजी का जलवे दिखाए थे, मगर अब यहां पर 12 गेंदे 47 रनों की दरकार है. ऑन साइड खेलना चाहते थे वहां पर परेश अरेकर, वहां पर स्ट्राइक पर बल्लेबाजी के लिए आए, मगर वहां पर नाकाम होते हुए. जितनी गेंदे आप डॉट होगी ना धनंजय, तो वहां पर उतना बल्लेबाजों पर प्रेशर बढ़ता हुआ नजर आया. आणि योगेश भालेकरचा रोल या मॅच मध्ये त्यांना बॅटिंग केली, बॉलिंग केली, फिल्डिंगही केली. त्यामुळे अष्टपैलू कामगिरी आतापर्यंत योगेशच्या आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. पुढचा बॉल पटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अँगलने बॉलला थोडासा बाहेरच्या दिशेने घेऊन जातो. राऊंड विकेटने गोलंदाजी मैदानाच्या मध्ये सध्या तरी हाताळली जात आहेत. 10 बॉल मध्ये रन करायच्यात 47. 47 धावांची गरज असेल. मोठे फटके जे सुरुवातीला येणं अपेक्षित होतं ते मोठे फटके मात्र येऊ शकले नाहीत. त्याचं कारण नियतीवर निर्मल संघाची चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर एक चांगला बॉल त्या ठिकाणी मैदानावरती डिलिव्हर केलाय. 1 धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पंच लेग बायचे इशारा घोषित करतायत. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये धावा करायच्यात 46 रनों की दरकार है 9 गेंदों में. तो 9 गेंदों में किमान आपको वहां पर 6 सिक्सर तो लगाने होंगे, तो फिर उसके बाद थोड़ी सी आगे बात बन सकती है. मगर यहाँ पर ये 3 गेंदों में किमान 2 सिक्सर भी आएंगे तो ये मैच बनाने का मौका बन जाए. मगर गेंदबाज करने देंगे योगेश भालेकर. कल के दिन भी बल्लेबाजी में पहले मुकाबले में नाकाम हुए, मगर दूसरे मुकाबले में क्या तोड़दार बल्लेबाजी का जलवा दिखाया था. अगली गेंद योगेश की. शॉर्ट गिनती ऑन साइड खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संबंध नहीं कर पा रहे हैं. गेंद विकेट कीपर के दस्तान में अब वहां पर बल्लेबाजों पर दबाव बढ़ता हुआ. दबाव इतका वाढला, प्रेशर इतका वाढला की आता प्रत्येक बॉल तुम्हाला हिटच करायचे आहेत. त्याच्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीत. 8 बॉल मध्ये धावा करायच्यात 46 धावेंचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. गोकिवरेचा संघ तयार होतोय. जय दुर्गेश 11 अर्नाळा हाही संघ तयार होतोय. पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल येतोय. 7 बॉल रन करायच्यात 46. 7 गेंदे 46 रनों की दरकार है. ये आखिरी गेंद है. योगेश की गेंदबाजी में लाजवाब गेंदबाजी हुई है. बल्लेबाजों को खुलने का मौका ही नहीं दिया. अब देखिए ऑफ स्टंप पर गेंद और वो गेंद को अंदर लेकर आते हुए और वहां पर बल्लेबाज लगातार ये तीसरी गेंद बिंदी करते हुए 6 गेंदों का खेल आना बाकी और 46 रनों की दरकार है. 1 साइड ये मुकाबला होता हुआ नजर आया. आइए सुनते एक मधुर संगीत, फिर आते हैं मैदान के ओर.
सीसी क्रिकेट चषकाची तयारी अगदी आपल्याला पाहायला मिळतात आणि काही वेळामध्ये 2 सेमीफायनलच्या मॅच, फायनलची मॅच, एकूण 3 मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. 6 चेंडू 46 हवेची गरज 46 करायचे आहेत. परेश आरेकर आणि आकिब ही जोडी सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 6 बॉल फेकण्यासाठी गोलंदाज तयार होतात. वैभव 6 गेंदे और 46 रनों की दरकार है. परेश आरेकर स्ट्राइक पर हैं, वैभव गेंदबाजी पर है. शॉर्ट गेंद ऑन साइड पर गेंद को खिला, मिड विकेट पर खिलाड़ी है मगर बन जाएंगे दर्शक, दर्शक बनेंगे दीवाने. गेंद सीमा रेखा बाहर, 6 रन. केलाय बॉलला फोर्स केलाय, बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6, लगातारचा दुसरा सिक्सर. 6 अंकों पर खेल दिया था परेश आरेकर और बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं. मगर दोस्तों ये सिक्सर आते आते आपने देरी कर दी. अगर पहले आते तो ये मैच बनाने का मौका आपको बन जाता. मगर क्रिकेट में अगर मगर नहीं चलता, करना है तो अभी करना है. 4 गेंदे 34 रनों की दरकार है. क्योंकि वो बड़ा लक्ष्य था, वही दबाव. और पहला ओवर पंकज ने अपने लाजवाब नाम पे किया था. वैभव की गेंद अगली खेलने को तैयार. परेश अब अंक पर डाली हुई गेंद थी, अंदर के करीब आती हुई ऑन साइड खेलना चाहते थे. गेंद शरीर को लगकर शॉर्ट फाइन लेग पर जाती हुई. अब 3 गेंदों का खेल आना बाकी है और 34 रनों की दरकार है. येणारे 3 बॉल बाकी आहेत. 34 हवेची गरज आहे. परेश आरेकर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आकिबला पण पाहतायत. त्रिशा 11 चॅलेंजर संघाची धावसंख्या धावफलकावरती 42, 6 गड्यांच्या मोबदल्यात. नियती निर्मलच्या गेन्स फटका पुन्हा त्या शॉट अंपूल करण्याचा प्रयत्न केला. बॉल चालला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉलला जोपर्यंत काऊ कॉर्नर मधून फील्ड करतील तोपर्यंत धावसंख्या धावफलकावरती एका धावेनं पुढे गेल्यात. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. रन करायचे 33. 33 रनों की दरकार है. आखिरी 2 गेंदें, उसके बाद एक बेहतरीन मुकाबला आपको देखने को मिल जाएगा. आकिब खेलने के तैयार है. ये ऑस्टम के बहुत बाहर है. गेंद वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा. फर्स्ट सेमीफाइनल आपके सामने, क्योंकि एक गांव एक फॉर्मेट है. वसई तालुका के बेहद खिलाड़ी और बेस क्रिकेट हमें देखने को मिल जाएगा. आकिब की अगली गेंद. अब ये शॉर्ट गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे आकिब मगर नाकाम होते हुए. ये आखिरी गेंद है और ये आसानी के साथ अब मैच निधि 11 निर्मल के पक्ष में जाता हुआ नजर आएगा. अशम की गेंद थी, गेंद को खेलना चाहता, बैट का हिट लगा, गेंद थर्ड मैन गली में. और इसी के साथ ये मैच को जीत लिया निधि 11 निर्मल टीम ने और बेहतरीन 31 रनों से ये मुकाबला जीता. हार्ड लक टीम अपनी टूर्नामेंट में हिस्सा लिया. आपका भी हम शुक्रिया अदा करते हैं. शहर चैलेंजर एक बेहतरीन मुकाबले देखने को मिले दोनों टीमों के द्वारा. और अब एक और बड़ा मुकाबला सेमीफाइनल नंबर 1 उपांत फेरी का सामना. क्योंकि दोस्तों वसई तालुका के एक